काम केलंय. चल. हो ना. हो. करेल. आपलं आता गेल्या वेळेस अर्ध झालं होतं वाचन, लिखाण. आता आज आपण पूर्ण होईल ते 27वा. चला करूया सुरुवात. ओम श्री सद्गुरवे नमः. गेल्या वेळेचा विषय असा थोडासा कठीण आणि क्लिष्ट होता, की आपल्या मनाचं कार्य कसं चालतं. मन हे सूर्य आणि पृथ्वीचं बाळ आहे, शिवशक्तीचं बाळ आहे, गणपती आहे. आणि आपल्या शरीरामध्ये मन कसं तयार झालं, तर हित नावाच्या नाडीमधनं जे अन्न रसातला उत्तमात उत्तम भाग गेला आणि तिथून त्या हित नावाच्या नाडीमधनं मनस्तत्वाला तो पुरवला गेला. तो अन्नरस म्हणजे पण कसं सूर्य पृथ्वीचं बाळ आहे, शिवशक्त्यात्मक कसं ते अन्नरस झाले. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीने ऊर्जा घेतली आणि पृथ्वीच्या गर्भातनं जे अन्नरस निर्माण झाले किंवा ज्या वनस्पती निर्माण झाल्या, त्या वनस्पती खाल्ल्यामुळे आपल्याला जी शक्ती किंवा जे आपले न्यूट्रिएंट्स तयार झाले शरीरामध्ये, ते पण सूर्यपृथ्वीचं बाळ कसं आहे. आणि मन हे चंद्र हे मनाचं प्रतीक आहे. आणि चंद्र हे पण सूर्यपृथ्वीचं बाळ कसं आहे, की सूर्यापासून पृथ्वी निर्माण झाली आणि पृथ्वीपासून चंद्र निर्माण झाला. म्हणजे पृथ्वीने सूर्यातलं द्रव्य घेऊन चंद्राची उत्पत्ती केली. म्हणजे चंद्र सुद्धा सूर्य पृथ्वीचा बाळ झाला. म्हणून चंद्र हे सुद्धा मनाचं कारक आहे. हा असा मनाचा विचार म्हणजे मनस्तत्वाचा विचार. आणि मग या मनस्तत्वाचं व्यापकत्व आपल्या वैयक्तिक मनापासनं ते विश्व मनापर्यंत कसं झालं, की जसं आपल्या शरीरातल्या पेशींच्या प्रत्येक पेशीमधील मनस्तत्वाच्या एकत्रीकरणाने आपल्या शरीराचं मनस्तत्व झालं, तसं आपल्या सगळ्यांच्या मनस्तत्वाच्या एकत्रीकरणाने वैश्विक मन म्हणजे विश्वमन झालं. आणि मग त्या विश्वमनाचं कार्य, त्याला शुद्धात शुद्ध द्रव्य पुरवलं गेलं संबंध सृष्टीतलं. आणि मग त्या विश्वमनाच्या ऑर्डरनी हे विश्व सृष्टी सगळी चालते. असा साधारण सगळा विषय गेल्या वेळेचा होता. आता त्याच्या पुढे सहस्र शीर्ष पुरुषाचे वर्णन आपण श्री पुरुष सूक्तात करतो. सहस्र शीर्ष पुरुषाचं वर्णन आपण श्री पुरुष सूक्तात करतो. स्थिरचर व्यापुनी दशांगुळे पुरला. तर हा सहस्र शीर्ष पुरुष कसा आहे. सहस्र शीर्ष पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद स भूमी विश्वतो वृत्वा त्यात तिष्ठत दशांगुल. म्हणजे 6 भूमी विश्वतो वृत्वा म्हणजे भूमीला आणि विश्वाला पुरून तो 10 अंगुळ उरला. म्हणजे 10 दिशांनी तो तरीही शिल्लक राहिला. याचाच अर्थ की संपूर्ण जे जिवंतपण आहे, त्या जिवंतपणाच्या एका विशिष्ट भागावरच फक्त ती आपली दृश्यसृष्टी निर्माण झाली. त्याच्या पलीकडे सुद्धा जो आहे तो विराट पुरुष अर्थात नारायण हा त्या सृष्टीचा पालक आहे. तो सगळ्या सृष्टीला अन्न पुरवतो. सूर्याला पण आपण नारायणच म्हणतो. म्हणजे सूर्य नारायणच आहे. आणि सूर्यामुळेच जिवंतपण आहे. सूर्यामुळेच आपल्या सृष्टीला लाईफ आहे. आणि आपण सगळेजण जिवंत. सर्व सजीव निर्जीव सृष्टीची चालक, त्यातल्या प्रत्येक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हालचालांची प्रेरक अशी जी शक्ती, जी बीजमात्राला स्पर्शून पुन्हा पूर्वस्थळी केंद्रित होते, म्हणजेच जी स्टॉक सारखी आहे, ती वैश्विक मनशक्ती. हा सगळा विचार आपण गेल्या वेळेस केला, की कशी ती रिसायकल होते सगळी एनर्जी आणि पृथ्वी वाटे जो उश्वास परत दिला जातो,
त्या उश्वासामधनं वनस्पती वाढतात. त्या वनस्पतींचा जो उश्वास आहे त्याच्यातून आपल्यासारखे जीव वाढतात आणि आपला जो उश्वास आहे, आणि उश्वास म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट नसून एक्सेस आहे, की मला जेवढं हवं होतं, पृथ्वीला जेवढं हवं होतं तेवढं पृथ्वीने घेतलं आणि मग जे जास्तीचं आहे ते तिने उत्सर्जित जे केलं ते वनस्पतीने घेतलं. अशी ती सगळी एनर्जी प्रत्येक लेव्हलवरती ऍब्झॉर्ब होत 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 परत जी मूळ शक्तीला मिळाली, ती विश्व मनशक्ती, ती सायकल पूर्ण झाली. म्हणजे ती परत स्टॉक सारखी आहे, वापरून परत ती स्टॉक मध्ये गेली, ती वैश्विक मनशक्ती. ती म्हणजे विराट पुरुषाचा अदृश्य देह. ती शक्ती म्हणजे विराट पुरुषाचा अदृश्य देह. ज्याप्रमाणे आपण सर्व प्रकारचे किंवा सर्व पोषक द्रव्य असलेलं अन्न एकत्र खातो आणि त्याचं जठराग्नीद्वारा पचन होतं आणि एक ऊर्जेचा साठा तयार होतो, आणि मग त्यातली विशिष्ट द्रव्ये ही विशिष्ट अवयव शोषून घेतात, कारण त्यांच्या कार्याला त्याची गरज असते. म्हणजे खाताना आपण सगळं एकत्र खातो, मग त्याच्यातनं एक एनर्जी तयार होते आणि मग प्रत्येक अवयव आपल्याला हवं ते शोषून घेतो. हाडांच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी कॅल्शियम चांगलं म्हणून अन्नरसयुक्त रक्त जेव्हा हाडामधून किंवा हाडालगतच्या नसातून अभिसारित होतं तेव्हा हाडं त्यातला कॅल्शियमचा अंश अधिक शोषून घेतात. तसंच डोळे व्हिटॅमिन ए, त्वचा व्हिटॅमिन सी इत्यादी ज्या आवश्यक गोष्टी आपापलं जे हवंय, म्हणजे ताट जसं फिरवलं जातं, मामाने उदाहरण असं दिलं होतं की आपला मामा दिडमिशांकडे तबक फिरवलं जायचं. त्याच्यामध्ये खूप सगळे, मला पण आठवतं ते असं पंचपाळ्यासारखं असायचं आणि मग त्याच्यामध्ये खूप सगळे पदार्थ असायचे. ती कत्री सुपारी, गोड सुपारी आणि मग खजुराची सुपारी, भाजलेलं खोबरं, असं विड्यात घालायचे सगळे पदार्थ त्याच्यात असायचे. आणि मग ते तबक फिरवलं की ज्याला जे हवं ते तो घेतो. तसं रक्त जेव्हा अभिसारित झालं तेव्हा ज्या अवयवाला जे हवं ते त्या अवयवाने खेचून घेतलं. त्या जर त्यांना रक्तातून मिळाल्या नाहीत ह्या गोष्टी, तर त्याच्या न्यूनतेचे परिणाम आपल्याला त्या अवयवाच्या कार्यात अडथळे या स्वरूपात दिसतात. हं? म्हणजे जर रक्तातच त्या गोष्टी नसतील तर त्या त्या अवयवाला मिळू शकत नाहीत आणि मग आपल्याला ते डेफिशियन्सी सिम्पटम्स दिसायला लागतात, की हाडं कुचकामी झाली की लवकर तुटतात, डोळे कुचकामी झाले की आपली दृष्टी मंद होते किंवा नेत्रविकार होते. म्हणजे रक्त हे एकसारखंच सगळ्या शरीरातनं फिरतं. त्याचप्रमाणे आपल्या दारावर भाजीवाला येतो किंवा आपण दुकानात जातो, त्याच्याकडे सगळंच भरपूर असतं, त्यातलं आपल्याला आवश्यकतेप्रमाणे किंवा आपल्या क्षमतेप्रमाणे आपण घेत असतो. आपल्याला जे हवंय ते किंवा आपल्याला जे परवडतंय ते आपण दुकानातनं किंवा भाजीवाल्याकडनं घेत असतो. आता ह्याचाच विचार वैश्विक पातळीवर कसा होतो ते बघा. याचप्रमाणे वैश्विक मनशक्तीच्या संपूर्ण शुद्ध अमर्याद कोठारातून, स्टॉकमधनं, आणि त्या मनशक्तीच्याच प्रेरणेने सृष्टीतली वैविध्य आणि वर्गीकरण आले. त्याचं वर्णन सहस्रशीर्ष पुरुषाच्या शरीराप्रमाणे पुरुष सूक्तात झालं. जसं आपल्या शरीरामध्ये व्हेरिएशन आलं तसं विश्वातलं व्हेरिएशन हे त्या वैश्विक मनशक्तीच्या ऊर्जेवर आलं आणि त्या स्टॉक मधनं वेगवेगळे ऍस्पेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट झाले. त्या विराट पुरुषाच्या अदृश्य देहातील मुखापासून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली, बाहूंपासून क्षत्रियांची उत्पत्ती झाली, मांड्यांपासून वैश्यांची उत्पत्ती झाली, तर पायांपासून शूद्र निर्मिले गेले. ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजन्यकृता उरु तदस्य यद्वैश्य पदभ्याम शूद्रो अजायता. चंद्रमा मनसो जातश चक्षोः सूर्यो अजायता.
म्हणजे त्या स्टॉकमधून ज्या ज्या उत्पत्तीसाठी जे जे आवश्यक होतं ते घेतलं. विराट पुरुषाच्या नेत्रापासून सूर्य, तर त्याच्या मनापासून चंद्र निर्माण झाला. त्याच्या नाभीपासून अंतरिक्ष तयार झालं. पंचमहाभूत, सूर्य, चंद्र, दिशा, जीवसृष्टी, त्यातली उत्क्रांतावस्थेतला मानव, त्याचे 4 वर्ण, ही सर्व त्या मनशक्तीच्या विविध कला आहेत किंवा एक पुसटशी झलक आहे. यावरून म्हणजे ती एनर्जी त्या त्या फॉर्म मध्ये प्रकट झाली, त्या वैश्विक विराट पुरुषाची. आता ही पुसटशी झलक आहे. आपण किती विचार करू शकतो? जास्तीत जास्त आपण किती विचार करू शकतो तो आपण विचार केला. वेद सुद्धा ज्यांनी लिहिले, ऋग्वेद सुद्धा ज्यांनी लिहिलं, त्यांना सुद्धा कल्पना किंवा माणसाला समजावं म्हणून त्यांनी पण डोळे, नाक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शब्द वापरले आपल्याला कळावं म्हणून. वास्तविक हे एनर्जी सेग्रिगेशन आहे, ज्याच्यामुळे विविध कार्य सृष्टीतलं चालतं. आता ब्राह्मण म्हटलं म्हणजे शेंडीवाला आणि धोतर नेसलेली कोणतरी व्यक्ती नसून ब्राह्मण्य ही शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीचा आश्रय ज्या व्यक्तींनी घेतला त्यांनी त्या शक्तीचं जे अभिप्रेत कार्य होतं ते पुढे नेलं. म्हणजे ब्राह्मण निर्माण झाले म्हणजे ब्राह्मण नावाचा माणूस किंवा ब्राह्मण जात निर्माण नाही झाली, तर ब्राह्मण्य ही शक्ती. आणि ज्याचा उहापोह आपण भरपूर आधी केलेला आहे की शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या जाती नसून या वृत्ती आहेत. त्या वृत्ती आहेत तुमच्या मनाच्या, त्या वृत्ती आहेत तुमच्या उत्क्रांतीतले टप्पे आहेत. तर ते सगळे टप्पे किंवा त्या सगळ्या शक्ती ह्या विश्व पुरुषाच्या संपूर्ण शक्तीतल्या डायव्हर्सिटीमधनं तयार झाल्या. यावरून आपल्याला त्या शक्तीच्या अफाटपणाची कल्पना तरी करता येईल का? त्याच शक्तीची केंद्र ही आपल्या देहातही दिसतात. म्हणून मनाचा संबंध विश्वमनाशी आणि म्हणूनच त्या विश्वमनाचा प्रतीक असणाऱ्या चंद्राशी आहे. नेत्राचा अर्थात दृष्टीचा संबंध तेजाशी अर्थात सूर्याशी आहे. म्हणजे वैश्विक नेत्रशक्ती कुठून तयार झाली तर सूर्यातनं. आणि आपली नेत्रशक्ती म्हणून सूर्याच्या अधिपत्याखाली म्हणजे तेजाच्या अधिपत्याखाली येते. याप्रमाणे आपलं शरीर, त्यातली संरचना, त्यातले अवयव, त्यातल्या संस्था या सगळ्या विराट पुरुषाच्या देहाशी संलग्न आहेत. मागे पण मी बोलले होते तसं की फ्रॅक्टल अंडरस्टँडिंग असं म्हणतात की प्रत्येक बिंदू हा सिंधू आहे, प्रत्येक बिंदू हा पूर्ण आहे आणि प्रत्येक बिंदूमध्ये त्या सिंधूतलं सगळं आहे. जसं एका आरशामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसतं आणि त्या आरशाचे जर का तुम्ही 1000 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रतिबिंब दिसतं. याला म्हणतात फ्रॅक्टल अंडरस्टँडिंग. तसं जे जे विश्वात आहे ते सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. जसं म्हणूनच त्याचा नेत्राचा अर्थात दृष्टीचा संबंध तेजाशी. याप्रमाणे आपलं शरीर, त्यातली संरचना, अवयव, संस्था या सर्व त्या विराट पुरुषाच्या देहाशी संलग्न आहेत. जसं मनुष्याच्या देहातली प्रत्येक पेशी हे त्याच्या शरीराचे एक छोटे प्रतीक आहे, तसे आपण त्या विराट पुरुषाशी अर्थात विश्वमनाशी एकत्वानीच आहोत. फरक नाहीच आहे. कंटिन्युअस सिस्टीम आहे. त्या कंटिन्युअस सिस्टीमचा आपण भाग आहोत. पाकात लडबडलेल्या गुलाबजामच्या आत बाहेर जसा पाक आहे तसा आपल्या आत बाहेर ते तत्व आर पार भरलेलं आहे. सर्वत्र भरलेलं जे चैतन्य आहे त्याचाच प्रवेश जेव्हा जीवात झाला तेव्हा देहरूपी एक बुडबुडा तयार झाला. जीवू देहे बांधिला, अहंकारे नाथिला. आधी
जिवंतपण प्रकटलं आणि मग त्या जीवाच्या भोवती देहाची बांधणी आईच्या गर्भात झाली. जसं वाळूच्या ढिगातूनच एखादी बाहुली किंवा किल्ला केला आणि नंतर मोडून पुन्हा वाळू झाली, तात्पुरता त्याच्यावरती आकाराचा आणि म्हणून काही गुणांचा आणि म्हणून काही विशिष्ट कार्याचा किंवा नावाचा आरोप झाला. तात्पुरता एक आकार निर्माण झाला, त्या आकारामुळे काही गुणधर्म आले आणि मग त्या गुणधर्मांमुळे काही शक्य असलेली कार्य त्या आकाराला आली. तो सगळाच एक भासाची लिंक आहे, भासाची कडी आहे. तसं प्रत्येक दृश्य जीव जो तयार झाला, त्याचा देह पंचमहाभूतापासून झाला. ही पंचमहाभूत ही त्या मूळ अव्यक्तातूनच आली. त्यांनाही स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यामधील जिवंतपण हे मूळ चैतन्यातूनच, म्हणजे अक्षरशः सगळंच काल्पनिक, की जी पंचमहाभूतांची आपण कल्पना करतो, की ज्या पंचमहाभूतातून देह झाला, ती पण त्या मूळ जिवंतपणातूनच काहीतरी द्रव्य घेऊन आली की नाही. म्हणजे मूळ जिवंतपणातूनच, आपल्या शरीरातल्या जशा वेगवेगळ्या पेशी तयार झाल्या, की केस झाले, नख झाली, डोळे झाले, कातडी झाली, हाडं झाली, म्हणायला विभिन्नता आली, पण त्या सगळ्यामध्ये काय रन होत आहे, तर ते जिवंतपण रन होत आहे. तसं पंचमहाभूतांमध्ये सुद्धा ते जिवंतपण, म्हणजे त्यांचं अस्तित्व हा सुद्धा एक भासच आहे ना. म्हणजे आपलं जीवन हा त्या भासावरचा भास आहे. सगळंच काल्पनिक आणि त्यातून त्या वस्तूचा आभास आणि नाव रूप होऊन आली. विश्वाची निर्मिती सुद्धा त्याच आधारावर झाली. एकत्वाच्या आधारावर अनेकत्व उभं राहतं आणि प्रलय काळी सगळं पुन्हा त्या एकात संपतं. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी जन्म घेती, कोटी जन्म घेती, सुमने फळे आधी बीज ऐकले. म्हणजे एकोहम, आधी बीज ऐकले, एकोहम, निर्गुण निराकार असे एक चैतन्य. बीज अंकुरले बहुश्याम, मी पुष्कळ व्हावे, ही उठलेली स्फुरणाची लाट म्हणजे जणू काही ते बीज अंकुरलं आणि मग त्या एका बीजापोटी कोटी कोटी तरु, सुमन, फळ, अर्थात दृश्य जगत, त्यातलं वैविध्य, त्यातलं सामान घेऊन निर्माण झालं. जसं लोखंडापासून आपण करवत करावी, कात्री करावी, खिळा, हातोडी, पाना, स्क्रूड्रायव्हर, स्प्रिंग, सुई, अनेक आकार बनवले आणि त्या आकाराप्रमाणे त्याला गुण चिकटला आणि त्याला एक कार्य आलं. पण आकार आणि गुण झाल्यावर त्या वस्तूला ओळखण्यासाठी एक नाव आलं, म्हणून त्या वस्तूला नाव रूप गुण चिकटलं. त्यांच्या नाशकाली आधी काय नाश झालं, तर त्याचं प्रथम रूप खलास झालं. म्हणजे काय झालं, तर करवतीची धार गेली, हातोड्याची मारण्याची क्षमता गेली, म्हणजे त्याचं रूप गेलं आणि म्हणून त्याचा गुण गेला. की करवतीचं कार्य काय होतं, कापड्याचं, त्याची धार गेली, म्हणजे त्याचं रूप गेला, मग ती कापेनाशी झाली म्हणून त्याचं गुणही गेलं आणि म्हणून मग त्याला आपलं नावही नाही देता येणार ना. की कात्री आहे, आधी त्याची धार गेली, मग ती कापता येत नाही म्हणून मग त्याचा गुण पण गेला आणि मग त्याची पाती सैल होऊन वेगळी झाली. मग त्या तुटलेल्या कात्रीला कात्री कसं बरं म्हणावं, आणि म्हणून त्याचा कापण्याचा गुण पण गेला आणि मग त्याचं नावही गेलं. म्हणजे आधी त्याचं रूप गेलं, मग गुण गेलं आणि मग नाव गेलं. आणि आधी त्याला काय आलं, वैविध्यातून आधी त्याला रूप आलं, लोखंडापासून करवत बनवली, मग त्याला एक गुण आला आणि मग त्याला ओळखता यावं म्हणून एक नाव आहे. तसंच निर्माण झालेल्या सर्व वस्तूंना पृथ्वी ही आधारभूत आहे. त्याच्यातूनच वनस्पती, पानं, फुलं, फळं हे सगळं निर्माण झालं आणि एका बीजातून अंकुर फुटून त्याला पानं, फुलं, फळं आणि फळ पूर्ण झाल्यावर त्यात पुन्हा बी आणि अन्नरस तयार झाला. तो अन्नरस पक्षी, पशु, मानव यांनी खाल्ला
आणि बी फेकून दिलं. कालांतराने बी वाळून त्याला हवा, पाणी, प्रकाश अनुकूलतेतून प्राप्त झाल्यावर पुन्हा त्याची परंपरा सुरू झाली. असंच आपल्याही जन्म मरणाची सायकल आहे. देह निर्माण झाला, त्याचा उपयोग इतरेतर जनांनी घेतला. म्हणजे आधी त्याला रूप आला, मग गुण आलं, आकार आला, मग त्याला नाव आलं. आणि मूळ वस्तू जे चैतन्य ते देह पडताच पुन्हा स्टॉक मध्ये विलीन झालं. कालांतराने पुन्हा एक देह झाला. पृथ्वीतून धातू, रसायनं, वनस्पतींची रसायनं, लाकूड, अन्नधान्य वगैरे आपल्याला मिळतं. आणि त्याचा शेवटही त्याच्यातच होतो. अन्न खाऊन मानव, पशुपक्षी, जीव जन्मले, त्यांचे प्रजोत्पादन व्हायला लागले आणि सगळ्याचा शेवट पुन्हा मातीतच झाला. अगदी आपण जे अन्न खाल्लं ते दिवसागणिक सुद्धा आपण खातो आणि आपण परत ती विष्ठा म्हणजे आपण ते मातीतच विलीन करतो. म्हणजे ही पण एक छोटी सायकल आहे. आणि जो देह आपण पाळला 50-100 वर्ष, तोही जेव्हा तुम्ही देह टाकला तेव्हा तो मातीतच विलीन झाला. एकाच चिनी मातीच्या गोळ्यातून अनेक प्रकार आकार करावेत आणि खेळ झाला की सगळ्याचा पुन्हा एक गोळा करावा. तसं परमात्म्याने आपल्याच गुणांपासून अनेक रचना केल्या. आणि इथे आपण आपण आणि चिनी मातीचा गोळा इतका भेदही नाही. बरं, म्हणजे चिनी मातीच्या गोळ्यापासून आपण आकार केले. इथे परमात्माच तो अनेक आकार रूप झाला. म्हणजे परमात्मा आणि काहीतरी वेगळं द्रव्य असं पण नाही. आणि आपलं मन त्यांनी रमवलं. आपण जसं खेळ खेळून खेळून कंटाळा आला की चला काहीतरी आपण आकार करत बसतो, चित्र काढत बसतो, गाणं म्हणत बसतो, काहीतरी क्रिएट करतो, काहीतरी ऐकतो, काहीतरी बघतो. म्हणजे पण आपण एक प्रकारचं क्रिएशनच करतोय. काहीतरी ऐकलं म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काहीतरी समजलं, काहीतरी बघितलं म्हणजे त्याच्यातनं समजलं. तसं ईश्वरालाही काहीतरी निर्मिती करावीशी वाटली, म्हणून तो स्वतःच त्या सगळ्या आकारांमध्ये प्रकट झाला, खेळला आणि आपलं मन रमवलं. त्या बोलक्या बाहुल्यामध्ये भाव, भावना आणि कर्माचं स्वातंत्र्य जरी ठेवलं असं वाटलं, तरी त्याच्या दोऱ्या मात्र त्याच्याच हातात आहेत. कारण ज्या चैतन्याच्या बिंदूची साथ त्या आकाराला आहे, फक्त त्यामुळेच त्या जीवाचे सगळे व्यवहार शारीरिक आणि मानसिक सुरू असतात. श्वासोश्वास, हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, अन्नपचन, रक्तनिर्मिती, रक्ताचं अभिसरण, इंद्रियांचे व्यवहार, वाढ, कार्यक्षमता, आठव, विचार करणं, योजना करणं, त्या योजना पार पाडणं, दुसऱ्याचे व्यवहार सांभाळणं, कला, विद्या, अभिजात विद्या आत्मसात करणं, दुसऱ्याला घडवणं इत्यादी सर्व व्यवहार त्या जिवंतपणाच्या स्पर्शानेच होतात. निद्रा म्हणजे झोप लागणं, भूक लागणं यासारखे तरल व्यवहारही त्याच्या स्पर्शाने होतात. आणि ते जर नसेल तर सगळंच कोलमडतं. म्हणजे त्या कठपुतलीच्या दोरीसारखं ते जिवंतपण आहे. त्या जिवंतपणाची दोरी असेल तर आपली कठपुतली डान्स करू शकते. अशी जी महासत्ता आहे, ज्याच्यापासून सगळं निर्मिलं आणि ज्याच्यातच सर्वाचा लय आहे, हे शांतपणे आणि सद्सद विवेक बुद्धीला स्मरून विचार केला तर सहज पटण्यासारखं आहे. अत्यंत शास्त्रशुद्ध आहे आणि जे सिद्ध आहे. ज्या जिवंतपणाच्या आधारावरच आपल्याला हे आकलन होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष होणं म्हणजे त्या उघड सत्याचा इन्कार करणं किंवा विसर होणं आहे. की हे कोणीही मान्य करेल की जे काही आपण उलाढाली करतो, करू शकतो, ते केवळ आपण जिवंत आहोत, आपल्यामध्ये ते जिवंतपण आहे म्हणून करू शकतो. मग त्या गोष्टीचा जे विरोध करतील, त्या गोष्टीचा जे इन्कार करतील किंवा त्या गोष्टीचा जे ज्यांना विसर पडेल, याहून अधिक दैव दुर्विलास काय असू शकतो. दिव्याखाली अंधार म्हणतात तसं त्याच्याच आश्रयाने जगून आपण त्यालाच विसरतो. आणि जगात जर असेल तर एवढंच अज्ञान आहे. आणि या सत्याची मनोमन अनुभूती आणि स्वीकृती हेच अंतिम ज्ञान आहे.
पुन्हा गेल्या वेळेच्या शेवटच्या ओळीकडे आपण आलो की वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची जावेला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. की शेवटी समजायचंय ते अगदी एवढंच आहे. आपल्या शरीरातल्या जिवंतपणाची पोकळी किती छोटी आहे. खसखशीच्या मधच्या वडाच्या झाडातली पोकळी किती छोटी आहे, ज्याच्यामध्ये हा सगळा वटवृक्ष निर्माण करायची ताकद आहे. तसं आपल्या शरीरातलं जे छोटस जिवंतपणाचा अंश आहे, थेंब आहे, तसं अंतिमतः जर जाणायचं असेल तर फक्त एवढंच अज्ञान आणि एवढंच ज्ञान आहे की मी आहे आणि मी करतो ही भावना हे अज्ञान, आणि मी नाही आणि मी काहीही करत नाही ही जाणीव म्हणजे ज्ञान. इतकं सोपं वन लाईनवर आहे. सर्वप्रथम पृथ्वीची निर्मिती सूर्यापासून झाली तेव्हा पृथ्वी हा तप्त गोल होता. कालांतराने तो निवाला. त्याच्यावर पाणी आणि जीवसृष्टीला पोषक असं वातावरण तयार झालं. तोवर अनेक वर्ष पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती. म्हणजे जशी पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली तशी ताबडतोब काही त्याच्यावर जीवसृष्टी निर्माण नाही झाली, कारण आधी तर इतकी गरम होती की तिकडे लाईफ असूच शकत नाही. मग ती गार होत होत त्याच्यावर साय धरली आणि जमिनीचे म्हणजे मातीचे थर झाले, पाणी तयार झालं, वातावरणाचं थर झाला, त्याच्या बाष्पानी समुद्र तयार झाले. त्यानंतर घडामोडी होत होत प्रथम एकपेशीय जलवनस्पती निर्माण झाल्या. त्या वनस्पती सुद्धा सजीव कशा झाल्या त्याविषयी अनेक सिद्धांत मांडले आहेत. की ठीक आहे, पेशी होत्या, काय ते वातावरण होतं, मॉइश्चर होतं, पण त्याच्यात फायनली जिवंतपण कसं आलं याच्याविषयी अनेक सिद्धांत आहेत. पण त्या चैतन्याविषयी ठोस शास्त्राधार नाही. त्याचं अस्तित्व हे बिनशर्त मानावंच लागतं. त्याला शास्त्रीय आधार नाही. आलं बुवा जिवंतपण कुठून तरी, हे मोठमोठ्या शास्त्रज्ञांनाही शेवटी मानावं लागतं. त्या एकपेशीय वनस्पतीतून बहुपेशीय जीव, मग भूचर जीव असे करत करत उत्क्रांती होत गेली. त्यामधूनच मोठ्या वनस्पती, मोठे प्राणी असं करत करत उत्क्रांतीचा अत्युच्च टप्पा म्हणजे मानवाची निर्मिती मानली जाते. या सबंध शिडीमध्ये अनेक प्रकारचे जीव निर्माण झाले. त्यातले काही जे सभोवतालच्या वातावरणाशी जमवून घेऊ शकले किंवा प्रतिकूल घटनांना टक्कर देऊ शकले ते तरले. म्हणजे या जिवंतपण एका पेशीत आलं. पहिली पेशी आपण मान्य करूया की जिवंतपण कुठून तरी आलं. त्याच्या पुढे आपण जसं बघितलं की एका पेशीतलं जिवंतपण दुसऱ्या पेशीच्या जिवंतपणात ट्रान्सफर झालं आणि तिथून जिवंत पेशींची किंवा जीवसृष्टीतल्या विविध प्राणी आणि वनस्पतींची निर्मिती झाली, जीवजंतूंची निर्मिती झाली. आता त्यातले काही जीवजंतू हे दबले गेले आणि त्यांना फोफावायला वाव नाही मिळाला, ते एक्सटिंक्ट झाले. डार्विननी ह्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असा सिद्धांत म्हटला. बळी तो कानपिळी, ज्याने मुसंडी मारली तो जिंकला. वैज्ञानिक परिभाषेत त्याला उत्क्रांती म्हटलं. की जिराफ ही स्पीशीज कशी तरली, तर इतर प्राणी खालचं खालचं गवत आणि खात असताना जिराफची मान मुळात उंच होती आणि त्यांनी वरचं झाडाची जी पानं होती ते जिराफ खायला लागला. त्यामुळे हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये जिराफाची मान अजून अजून उंच होत गेली, कारण त्याला सर्व्हायव्हलसाठी ते, आणि म्हणून जिराफ जिंकला आणि म्हणून ती स्पीशीज जिवंत राहिली. तसं ज्या वनस्पतीला, ज्या जंतूला इतराला दाबून इतरांच्या वरचढ होऊन स्वतःला जिवंत ठेवता आलं, त्या वनस्पतीने त्या पेशी जिवंत राहिल्या. बाकीच्या काळाच्या ओघात एक्सटिंक्ट. वैज्ञानिक परिभाषेमध्ये त्याला उत्क्रांती म्हटलं. तर दुसऱ्या एका दृष्टिकोनातून नेहमी सरस आहे ते टिकतं. अशा दृष्टीनेही ज्यावेळी दोन जीवांमध्ये देवाणघेवाण झाली, हा खूप इंट्रिकेट पॉइंट आहे.
हा मी माझ्या मनाने लिहिलाय, म्हणजे हा शब्दशः मामाने सांगितलेला नाहीये. पण ते जे काही बोलत होते आधीच्या वेळेस, त्याच्यातून मला जे काही कळलं असेल त्याच्यातून हा शब्दबुद्ध झालेला आहे, की दोन जीवांमध्ये म्हणजे हायरार्की कशी तयार झाली, उत्क्रांती होताना लेयर्स कसे, कारण सुरुवातीला जर का सगळं जिवंतपण एकसारखंच आहे, तर मग ह्या जीवसृष्टीमध्ये एवढी हायरार्की कशी. आणि नुसतं शारीरिक किंवा फिजिओलॉजिकल हायरार्की नाही, तर सायकोलॉजिकल पण हायरार्की जी आपण बघितली, की शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्या वृत्तीतली हायरार्की पण कशी झाली, जर का सगळं एकसारखंच होतं. तर असं की दोन पेशींमध्ये जेव्हा देवाणघेवाण झाली, तेव्हा कधी कधी एखाद्या पेशीचं पारडं थोडस जड झालं, 60-40 झालं. हं? ते कारण नेहमी आपण काय म्हणतो की जशाच तसे, जेवढ्याच तेवढी प्रतिक्रिया होते. होता होता कधीतरी एखाद्या पेशीकडे पारडं झुकलं आणि तो जीव दुसऱ्या जीवापेक्षा किंचित सरस झाला, त्याचा पुण्य संचय झाला. म्हणजे दोन माणसं सारखी वागता वागता एकाच वागणं थोडस अधिक उजवं झालं दुसऱ्यापेक्षा, तिकडे त्याचा जो एक कण पुण्याईचा त्याच्यात पडला. आता त्याची गाडी एक पाऊल उत्क्रांतीकडे गेली, त्याची अवस्था प्रगत झाली आणि दुसऱ्याची गाडी थोडीशी खालच्या बाजूला गेली. अशी हायरार्की चढत चढत आता तो उत्क्रांत झालेला जीव पुन्हा कोणाशी तरी इंटरॅक्ट करताना किंचित तो जीव उजवा ठरला. असं करत 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 ती दरी वाढत गेली. आणि आपण ब्लाउज पीसच्या दुकानात जेव्हा जातो ब्लाउज पीस घ्यायला, तेव्हा एका रंगामध्ये ते लावलेले किती मायन्यूट शेड डिफरन्सेस असतात. डावीकडनं उजवीकडे जर आपण पाहिलं, गुलाबी रंगाच्या शेड्स, हिरव्या रंगाच्या शेड्स, निळ्या रंगाच्या शेड्स, तर बाजूबाजूच्या दोघांमधला फरक कळणारही नाही इतका पुसट असतो. पण जर का तुम्ही त्या थप्पीतल्या किंवा रॅकमध्ये लावून ठेवलेला एकदम उजवीकडचा आणि एकदम डावीकडचा जर का तागा पाहिलात, तर त्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फरक दिसतो, शेड डिफरन्स. मग तो सुरू कुठून झाला, की सुरुवातीला थोडा डिफरन्स, एक किंचित एक पाऊल उजवीकडे गेला, एक किंचित डावीकडे. जो डावीकडे होता तो परत कोणाशी तरी भेटता भेटता अजून डावीकडे जात जात हे वैविध्य आणि ही हायरार्की आली. आणि अशी उत्क्रांती होत होत माणूस हा सर्वाधिक प्रगत किंवा सर्वाधिक पुण्यसंचय असलेली योनी निर्माण झाली. द मोस्ट एफिशियंट स्पीशीज. मोस्ट एफिशियंट म्हटलंय आपण, मोस्ट पॉवरफुल नाही. कारण तुम्ही जर शारीरिक शक्ती बघितलीत, तर कित्येक प्राण्यांची शारीरिक शक्ती ही माणसाच्या शक्तीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. तरी पण माणूस त्यांना नमवू शकतो, ते त्याच्यातल्या बुद्धीच्या जोरावरती. हं? आता ह्या माणसा माणसात व्यवहार व्हायला लागले. आता सगळी माणसं तरी एकसारखी आहेत का, की माणूस ही ऍज इट इज एक उच्चतम स्पेशीज तयार झाली, पण त्याच्यामध्ये सुद्धा परत हायरार्की. त्या देवाणघेवाणीमध्ये जीवाच्या हातून कळत नकळत सत्कर्म झाली. जाता जाता, जसं पूर्वीच्या बायकांच्या कुठेतरी कन्वर्टीला आधीली पावली लावलेली असायची, सहज जाता जाता केलेलं सत्कर्म. की रस्त्याने चाललोय, एक गरीब बाई दिसते, बाजूला केळीवाला दिसतोय, त्या माणसाकडनं 2 केळी घेतली, त्या बाईला दिली, पुढे गेली. जाता जाता दुवा घेऊन गेलो. ती जाता जाता मिळणारी जी तुमची कणभर दुवा आहे, किंवा एखाद्या आपल्या मित्राने, एखाद्या आपल्या घरच्या माणसाने आपल्याला सॉरी म्हणावं, थँक्यू म्हणावं आणि आपण ते सहज ओव्हरलुक करावं. अरे त्यात काय रे, ठीक आहे, जाऊ दे. एक कण कृतज्ञतेचा त्याच्याकडून आपल्याकडे आला, एक कणाने आपली उत्क्रांती झाली. अशी कळत नकळत सत्कर्म झाली. कोणी आपल्याशी दुष्टाव्याने किंवा मुत्सद्दीपणाने वागलं, पण न जाणतेपणी आपल्याकडून त्याची परतफेड न झाली. नेहमी आपण काय करतो, जशास तसं, ठोशास ठोसा, तो माझ्याशी असा वागला ना,
मग मी त्याच्याशी असाच वागणार. जसा तो वागला तसा मी वागलो तर तो न्याय झाला. पण जसा तो वागला तसा मी नाही वागलो तर माझी उत्क्रांती झाली. की तू वागलास पण मी तसं नाही वागणार, तर मी वन स्टेप अहेड गेलो, मी वन स्टेप पुढे गेलो. आणि ते अत्यंत मनापासून, फक्त कृतीने नाही तर वृत्तीने पण नाही. तर न जाणतेपणे आपल्याकडून त्याच्या मुत्सद्दीपणाची किंवा त्यांनी कळत नकळत केलेल्या स्वार्थीपणाची, दुष्टाव्याची परतफेड न झाली तर आपल्या गाठोड्यात एक पुण्याचा कण पडला. त्यातूनच पुण्यवान जीव अलगद एका मानसिक आणि वैचारिक उंचीवर जाऊन बसतात. असे कणाकणाने, क्षणशः कणशश्चैव, कणाकणाने, क्षणाक्षणाने, प्रत्येक क्षणाच्या चांगुलपणाने, प्रत्येक कणाच्या सत्कृत्याने आपली उंची वाढत जाते. त्यांच्या मनामध्ये दैनंदिन देणं घेणं आणि आहार, निद्रा, भय, मैथून या पाशवी संवेदनांच्या वरच्या काही उत्कंठा जागृत झाल्या. म्हणजे आपण पूर्वीही पाहिलं की षटचक्रांमधली जी खालची 3 चक्र आहेत ती फक्त सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टची आहेत. की मी निर्माण व्हावं, माझं पालनपोषण, माझी पुनरुत्पत्ती व्हावी आणि माझं पालनपोषण व्हावं, या आपल्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स आहेत. त्याच्या पुढे ज्या सुरू होतात ना, तर त्याच्या पलीकडचं की आता माझी नदनाण्याची कोठार भरलेली आहेत, आता मला काही काळजी नाही, तेव्हा माणूस क्रिएटिव्ह होऊ शकतो. ज्याची हातातोंडाची गाठ आहे आणि ज्याला त्याच्या पलीकडे आयुष्यात काही नाहीच आहे, तो माणूस क्रिएटिव्ह नाही होऊ शकत किंवा त्याच्या तरल संवेदना जागृत नाही होऊ शकत. त्यामुळे त्या पाशवी संवेदनांच्या वरच्या काही उत्कंठा ज्याच्या जागृत झाल्या आणि त्या ज्ञानाच्या आणि जाणीवेच्या शोधात जेव्हा ती ओढ लागली ना, तेव्हा व्यवहारातलं तू तू मैं आणखीनच कमी होऊन अधिक उन्नतावस्था येते की त्याचं महत्वच वाटत नाही आपल्याला की या गोष्टी, हा चिखल कुठे कालवत बसायचा, हा विचार कुठे करत बसायचा. आय हॅव बेटर थिंग्स टू डू इन माय लाईफ. काळ वेगाने पळतोय आणि मला माझ्या हातात असलेला जो काळ आहे तो मुठीतल्या वाळूसारखा निसटून चाललाय क्षणाक्षणानी, कणाकणानी. तर मी कुठे तो माझा आहे तो वेळ घालवायचा किंवा तो मिळवायचा, त्यामध्ये या व्यावहारिक गोष्टी अजूनच त्याची तीव्रता कमी होऊन अधिक उन्नतावस्था येते. ज्वलनांकापर्यंत आलेली वस्तू जशी आपसूक पेट घेते तशी एका विशिष्ट ऊर्जितावस्थेच्या पातळीवर आली की जाणकाराची भेट आपसूक होते. जाणकाराची भेट होणं, गुरु भेट होणं, जो आपल्याला हात धरून इथवर आलायस ना बरोबर चला पुढे, की ती भेट होणं व्हायला ही बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठले आवडली. की ती आवड निर्माण व्हायला एवढा पुण्यसंचय व्हायला लागतो. इतरांना तुम्ही कितीही छाती पेटून सांगा, जो त्या लेवलपर्यंत आला नाहीये त्याला ती इच्छा होणार नाही. त्यामुळे त्या विशिष्ट पातळीच्या ऊर्जितावस्थेवर आपल्याला जाणकारांची भेट आपसूक होते किंवा याच स्रोतातून आपण हवं ते प्राप्त करू शकू याची जाणीव होते. कित्येकदा असं दिसतं की एखाद्या जाणकाराचा गोतावळा असतो, इतर जण ते पाहत असतात पण त्यांना आतून प्रेरणाच होत नाही की आपणही जावं, काही मार्गदर्शन घ्यावं. आपण मामांच्या भोवताली सुद्धा बिल्डिंग मधले अनेक लोक राहत होते, किती जण येत होते. सगळ्यांना माहित होतं की काहीतरी विशेष आहे इकडे. याची इच्छाच होत नाही, मार्गदर्शन घ्यायची इच्छाच होत नाही. हेच लक्षण आहे की त्या जीवाची तिथवर ऊर्ध्वगती नाही. तरुण झाल्याशिवाय जसं आपल्याला आजूबाजूच्या तरुणांविषयी आकर्षण वाटत नाही, तसंच आपसूक उमलून आलेली मॅच्युरिटी असते तेव्हाच ती भावना निर्माण होणार. तर जाणकाराची भेट झाली की या अहम अहमिके पलीकडे काही क्षेत्र असतं हे कळतं.
सुरुवातीला अजाणतेपणे घडलेली सत्कर्म आता आपण जाणीवपूर्वक स्वतःला विशिष्ट दिशेने घडवण्याच्या बैठकीतून होत जातात. म्हणजे चांगल्या कर्मांच्या करन्सीनी पुण्यसंचय होतो. पुण्यसंचयातून आपल्याला जाणकारांची किंवा अथॉरिटीजची भेट होते, चांगला मार्ग मिळतो, चांगले मार्ग आपल्याला खुले होतात, यमुना दुभंगते आणि मग आपण जी कर्म करतो त्यातून पुन्हा पुण्यसंचय होतो. त्या पुण्यसंचयाचा वापर आपण आपल्या वैयक्तिक उत्क्रांतीसाठी आणि आजूबाजूच्या सगळ्या समाजाच्या आणि जीवाच्या उत्क्रांतीसाठी आपोआप करतो. जेव्हा मी उजेड स्वरूप झाले तेव्हा माझा उजेड आजूबाजूला पडणारच. त्यासाठी मला वेगळं काहीही करायची गरज पडत नाही. तसं जाता जाता म्हणजे त्या पुण्यातून पुण्याची कडी, पुण्यातून पुण्याची सायकल कशी सुरू होते आणि दिशेने घडवण्याच्या, स्वतःला विशिष्ट दिशेने घडवण्याच्या बैठकीतून होत जातात आणि अधिकाधिक ऊर्ध्वगमनाकडे त्या जीवाची गती होते. कल्पना करावी की असंख्य कण या जीवसृष्टीत एकमेकांवर सतत आढळत आहेत. असंख्य कण या जीवसृष्टीत एकमेकांवर सतत आढळत आहेत. त्याला शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी नावं दिली. तसेच अनेक पेशी, अनेक जीव, अनेक प्राणी आणि अनेक मानव एकाच वेळी एकमेकांशी देवाणघेवाण करतायत की नाही? आत्ता ह्या क्षणाला या जीवसृष्टीवर, पृथ्वीवर कित्येक लक्ष लक्ष करोड करोड इंटरॅक्शन चालू आहेत ऍट व्हेरियस लेवल्स. आपल्या शरीरामध्येच लाखो करोडो इंटरॅक्शन या क्षणाला चालू आहे. नवनवीन जीव जन्माला येत आहेत, चालू आहे रहाट गाढवं. या सगळ्या देवाणघेवाणीत ज्यांचा पुण्यसंचय होतो असे जीव आपोआपच उद्धाराकडे जातात आणि ज्यांच्या हातून दुष्कृत्य, दुराचार किंवा नैसर्गिक शक्तींचा दुरुपयोग आणि अनादर होतो, जाणते अजाणतेपणे. पर्पजली कोणी करेल फारच विरळ आहे, पण जाणते अजाणतेपणी जी शक्ती मला मिळाली त्या शक्तीचा नकळत माझ्या हातनं दुरुपयोग होतो किंवा उपयोग होत नाही. म्हणजे तलवार जर मी आहे आणि मी कापलंच नाही तरी ते एक प्रकारचं पाप झालं की नाही, की ज्या कार्यासाठी मी आले किंवा जे मी करणं अभिप्रेत आहे ते मी न करणं म्हणजे पण त्या नैसर्गिक शक्तींचा दुरुपयोग झाला, अनादर झाला. जाणते अजाणतेपणी त्यांचा पुण्यक्षय होऊन ती अधोगतीकडे जात आहेत. या सगळ्या कोलाहलामध्ये अगदी मोजकेच असतात की ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले. दुर्लभम त्रयमेव एतत्. दुर्लभम त्रय, अत्यंत दुर्लभ ह्या त्रैलोक्यामध्ये देवानुग्रह हेतुकम. हेतुकम म्हणजे हेतू पुरस्पर देवांचा अनुग्रह मिळणं काहीतरी हेतूने, देवांचा म्हणजे चांगल्या जीवांचा, साक्षात्कारी पुरुषांचा, जाणकारांचा आपल्याला अनुग्रह मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे. काय पायरीने दुर्लभ आहे? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्वच दुर्लभ आहे. 84 लक्ष योनींचा फेरा झाल्यावरती मनुष्य, माणसाचा देह मिळणं आणि मग त्या माणसाच्या देहात माणुसकी असणं हे आणखी दुर्लभ आहे. त्यानंतर त्या माणसाला मुमुक्षत्व म्हणजे आत्मज्ञान व्हावं, काहीतरी ह्या आहार निद्रा भय मैथूनच्या पलीकडे आहे हे आपण समजून घ्यावं, ही इच्छा हे त्याहून दुर्लभ आहे. आणि त्याच्यावरती सगळ्यात दुर्लभ असेल तर महापुरुष संश्रय म्हणजे जाणकारांचा आश्रय. हे 3 चढत्या भाजणीने दुर्मिळ आहेत. आणि मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. आता अशा महापुरुषांचा आश्रय लाभलेल्या थोड्यातल्या थोड्या लोकातही अगदी काही थोडे आहेत
की जे सिद्धी प्राप्त करतात आणि अशा सिद्धी प्राप्त झाल्यांमधले अगदी काही थोडे आहेत जे मला खऱ्या अर्थाने जाणू शकतात. कश्चिन माम वेत्ती तत्वतः, खऱ्या अर्थाने जे मला जाणू शकतात. म्हणूनच बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी हे यथार्थ आहे. कारण ही आवडी हेच त्यांना जाणून घेण्याच्या कळसाचा पाया आहे. तुम्हाला आवडच निर्माण झाली नाही तर तुम्ही त्या दिशेने प्रवासच सुरू करणार नाही, आणि तुम्ही प्रवास सुरूच केला नाही तर त्या कळसापर्यंत पोहोचण्याची काही शक्यताच नाहीये. म्हणून आधी आवड निर्माण होणं हा त्या कळसाचा पाया आहे. याच नेमाने बहुतेक जीव हे या मूळ हेतूपासून अंतरांतरावर गळत जातात. म्हणजे आता आपण जसं पाहिलं ते की आधी मनुष्यत्व, मुमुक्षत्व, मग महापुरुष संश्रय अवघड, मग त्या महापुरुष संश्रयामधल्या हजारांमधल्या एखाद्याला सिद्धी, आणि मग त्या सिद्धी प्राप्त झालेल्यातल्या अनेकांमधनं एखाद्यांना देव कळतो. इतकी गळती आहे, इतकी गळती आहे. याच क्रमाने बहुतेक जीव हे त्या मूळ हेतूपासून, मूळ हेतू काय तर परमेश्वराला जाणणं, त्या हेतूपासून अंतरावरती गळत जातात आणि सृष्टीतल्या अनिष्ट घटना, प्रवृत्ती, लहरी या वाढतच जातात. त्या गळत गेल्यामुळे त्यांची उलटी गती सुरू होते. अज्ञानापोटी मी आला आणि त्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नात चुकीचं पाऊल उचललं गेलं. पुण्यक्षय झाला आणि अधोगमन होऊन मूळ जाणीवेपासून जीव लांब लांब फेकला गेला. अशा अनिष्टतेतून जीवसृष्टीचा हळूहळू ऱ्हास सुरू झाला. बघा कसं त्या इंटरॅक्शन मधनं पुढे पुढे जायला पाहिजे, पण इतकं दुर्लभ आहे की त्याच्यामधनं पुढे पुढे जायच्या ऐवजी डिक्लायनेशन, ऱ्हास सुरू झाला. नरासा नारायण होता होता मिळालेल्या बुद्धीच्या वरदानातून शोध लावून तंत्रज्ञान प्रगत झालं, पण तेच अंती विनाशाला कारणीभूत झालं. मिळालेल्या बुद्धीचा कर्मस्वातंत्र्याचा असा उपयोग झाला, मूळ जे शुद्धतम तत्व, ज्याच्यातून सर्व विश्वाची उत्कृष्ट दर्जाची निर्मिती झाली, त्या तत्वाशी जणू आपला संपर्कच तुटला. आपण इतके लांब 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 येत गेलो ना की त्या तत्वापर्यंत रिटर्न जाण्याचा मार्गच हरवला आपण. म्हणजे ब्रह्माकुमारीज मध्ये जी 4 युग सांगितली जातात की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, तर ते हळूहळू जीवाचा ऱ्हास होत शेवटी एका पॉइंट पर्यंत की ती चिनी माती जी आहे ती शेवटी मोडून परत केल्याशिवाय आता काही तरणोपाय नाही. तिकडे प्रलय आणि संपूर्ण सृष्टीचा ऱ्हास होतो आणि मग पुन्हा चिनी मातीचा गोळा झाला की त्याच्यातनं नवीन खेळणं तयार होऊ शकतं. म्हणजे आपण त्या तत्वाशी संपर्क तुटत तुटत तुटत, जसं शहरामध्ये प्रदूषणाचा एवढा थर असतो की त्याच्या वरच्या लेअर मधली शुद्ध हवा खालच्या माणसापर्यंत पोहोचूच शकत नाही. आपल्याला निळं आकाश दिसतच नाही. मुंबई बाहेर गेलं की आपल्याला वाटतं की काय सुंदर निरभ्र निळं आकाश आहे. मुंबईत दिसतच नाही, इतका मध्ये तो सगळा प्रदूषणाचा थर आहे. शुद्ध हवा नाहीशी झाली नाहीये, पण आपल्याला ती मिळण्यात अडथळे आले. जसा मधुमेहाचा एक प्रकार असतो की ज्याच्यात रक्तामध्ये इन्सुलिन तयार होतं, स्वादुपिंडामध्ये, पॅन्क्रियासमध्ये इन्सुलिन तयार होतं, पण पेशींचं ते शोषून घेण्याची क्षमता कमी होते. एक प्रकारचा डायबिटीस आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिन तयार व्हायचं प्रमाण कमी, आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये रक्तात इन्सुलिन होत आहे पण पेशी त्या शोषून घेऊ शकत नाहीत, आणि म्हणून त्या पेशींमध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि म्हणून मधुमेह होतो. म्हणून त्या पेशीतल्या शर्करेचं विघटन होत नाही. म्हणजे इन्सुलिन आहे पण पेशी घेऊ शकत नाही. अशा प्रमाणे सृष्टी उत्पत्तीपासून जसा तिचा विनाश जवळ येतो आहे, तसं त्या शुद्धतम विश्वमनाशी संपर्क कमीत कमी होतो आहे.
आणि त्यामुळे अंधाधुंद वाढते आहे. जे काय आपल्याला आता दिसत आहे की कुठेतरी हे फारच वाढवत चाललेल्या आहेत सगळ्या गोष्टी, की आपल्या 50, 60, 70, 80 वर्षाच्या आपल्या आयुर्मानामध्ये पण आपल्याला आता सहन होत नाही. इतका विपर्यास आपल्याला सगळीकडे दिसतो, की आता आईच्या वयाची माणसं तर पदोपदी क्षणोक्षणी आईच्या तोंडात हेच असतं, की कसं होतं आधी आणि आता कसं झालं. हे 100 वर्षातली अधोगती आहे. तर सृष्टीच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत त्या अधोगतीचा दर्जा म्हणजे कुठून कुठे खाली आपण जात असू. त्यामुळे त्या शुद्धतम विश्वमनाशी संपर्क कमी कमी होतोय, अंधाधुंद वाढते, मनाची आज्ञा मानली नाही की घोटाळे होतात शरीरामध्ये. तसंच विराट पुरुषाच्या विश्वमनाचे संकेत मान्य न झाल्याने, जसं शेवटी मनाची आज्ञा जर शरीर मानेन असं झालं आणि त्यांनी जर का एका ऑर्डरमध्ये राहणं सोडून दिलं, तर त्या शरीराने संपणं हे इष्ट आहे आणि संपणं हे क्रमप्राप्त आहे. तसं विश्वमनाचे जे संकेत आहेत ते जर का आपण जीवानी, जसं आपल्या मनाचे संकेत आपल्या शरीरातल्या पेशींनी मान्य नाही केले, तर त्या पेशींचा मृत्यू आणि पर्यायाने त्या शरीराचा प्रलय म्हणजे मृत्यू संभवतो. तसं आपण विराट पुरुषाच्या विश्वमनाचे संकेत मान्य न झाल्याने ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. पृथ्वीचं जे रूप विधात्याने तिला दिलं ते अत्यंत रमणीय, सुंदर, निसर्गप्रधान आणि आंतरिक समतोल राखणारं होतं. सगळा समतोल राखला जात होता. आपोआपच सृष्टीच्या उलटसुलट प्राणी आणि वनस्पती एकमेकांना पूरक. एक जण ऑक्सिजन घेतो, एक जण कार्बन डायऑक्साईड देतो, एक जण कार्बन डायऑक्साईड घेतो, ऑक्सिजन देतो. सगळं निसर्गाने बॅलन्स केलं होतं. आपण घाण करत करत ऱ्हासाकडे ते सुंदर निसर्ग प्रधान आणि आंतरिक समतोल राखणारं रूप न्यायचं होऊन सगळीकडे अशांती, अनिष्टता, पंचमहाभूतांचा प्रकोप, माणसातले कलह पराकोटीला गेल्याने तिचं हे रूप बिघडलं आणि त्यामुळेच तिचे गुणही नाही राहिले आणि कार्यही नाही राहिलं. मग वरती म्हटल्याप्रमाणे कात्रीला धार नाही, आकार नाही, नाव कशाला? त्याला मुशीत वितळवून मूळ रूपाला नेणं चांगलं. तसं परमेश्वर या कलहाच्या अंतिम क्षणी पृथ्वीचाच लय म्हणजे प्रलय करून सर्व पुन्हा मूळ रूपात, मूळ चैतन्यात विरघळवत असेल. वाळूचा किल्ला जसा खेळ झाल्यावर मोडून पुन्हा सगळी वाळू करावी, तसं चैतन्याच्या स्टॉकमधून एक आकार उभा झाला, पुन्हा विरघळला, काही काळाने पुन्हा निर्माण होईल. परमात्म्याचा असा नित्य खेळच आहे आणि आपल्या मर्यादा हे सर्व समजण्यासाठी अत्यंत ठिठ्या आहे. असं हे टीका आहे.